डिजिटल इंडिया या संकल्पनेनुसार राज्य शासन आणि पोलीस महासंचालक कार्यालय यांच्या संयुक्त प्रयत्नातून ग्रामीण पोलीस दलानं ई-ऑफिस कार्यप्रणाली कार्यान्वित केली आहे। 1 मे पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे। अमरावती ग्रामीण पोलीस घटकातील पोलीस अधीक्षक कार्यालय, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यालय, सर्व शाखा, 8 उपविभागीय कार्यालये, 31 पोलीस ठाणी तसंच सर्व वरिष्ठ प्रशासकीय कार्यालये ई-ऑफिस कार्यप्रणालीने परस्परांशी जोडली जाणार आहेत। अमरावती ग्रामीण पोलीस घटकाच्या वरिष्ठ कार्यालयाशी तसंच जिल्हा अंतर्गत पोलीस ठाणी, विविध शाखा, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयांमध्ये होणारे पत्रव्यवहार सोयीस्कर आणि जलद गतीने होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। 1 मे पासून अमरावती ग्रामीण पोलीस घटकातील सर्व पोलीस ठाणी, गुन्हे शाखा, विशेष शाखा, वाहतूक शाखा तसंच पोलीस अधीक्षक कार्यालय येथील कामकाज ई-ऑफिस कार्यप्रणालीद्वारे हाताळले जाणार आहे। त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे। कागदविरहित पत्रव्यवहार हा ई-ऑफिस कार्यप्रणालीचा मुख्य उद्देश आहे। या प्रणालीचा वापर केल्यानं कामकाजामध्ये गती प्राप्त होऊन कोणत्याही प्रकारचा जलद गतीने निकाल लागेल। ई-ऑफिस कार्यप्रणालीद्वारे करण्यात येणारा पत्रव्यवहार हा सुरक्षित आणि गोपनीय स्वरूपाचा राहणार आहे। संबंधितांची जबाबदारी निश्चित होईल तसंच काम करण्यात आलेल्या पत्रव्यवहाराचे जतन हे महत्त्वाचं काम त्यातून होणार आहे। ई-ऑफिस कार्यप्रणालीने कार्यालयीन कामकाज जलद गतीने कागदविरहित होईल, त्यामुळे शासकीय कामकाजात पारदर्शकता आणि नियमितता येणार आहे। 1 मे पासून याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती अमरावती जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिली आहे। नमस्कार, मैं विशाल आनंद, एसपी अमरावती ग्रामीण। भारत सरकार की तरफ से डिजिटल इंडिया जो है वापर करने के लिए बोला गया है, उसी हिसाब से महाराष्ट्र शासन की तरफ से भी ई ऑफिस प्रणाली जो है शुरू किया गया है, जो हमको पुलिस डिपार्टमेंट में भी इम्प्लीमेंट करने के लिए बोला गया है। वरिष्ठ ऑफिसर्स के आदेश अनुसार जो है मई 1 जो हमारा महाराष्ट्र दिवस जो मनाया जाता है, जो कि हमारे लिए अत्यंत महत्वपूर्ण है, ऐसे शुभ अवसर पर जो है अमरावती ग्रामीण घटक की तरफ से हमने ई ऑफिस प्रणाली जो है हमारे अमरावती ग्रामीण पुलिस यूनिट में हमने शुरू किया है। इससे क्या जो हमारा कार्य प्रणाली जो है जो कागज़ पे होता था, उसको ज़्यादा से ज़्यादा जहाँ पे भी हो सके उसको हम ई ऑफिस के माध्यम से जो है डिजिटल लेवल से करने वाले हैं।